नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा. तुम्हाला आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. साहित्य आपण बघूयात. 1.5 वाटी रवा, 1.5 वाटी साखर, 1 वाटी दूध, 1.5 वाटी तूप, 6 वेलची, 6 बदाम, 4 काजू, 4 पिस्ता, 4 ओळे आणि मनुके. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास घालावे, नाही घातलं तरी चालतं. फक्त वेलची पूड मात्र हवी. कढई गरम करायला ठेवावी. त्याच्यामध्ये आपण जे तूप घेतलं होतं त्यातलं अर्धी वाटी तूप घालावं. त्याच्यामध्ये आपला 1.5 वाटी रवा असा हा लालसर भाजून घ्यावा. प्रथम भाजताना कधी गॅस मोठा करू नये, मीडियम गॅसवरच भाजावा. त्यानंतर रवा साईडला घेऊन तिथेच आपले निम्मे तूप उरले होते अर्धी वाटी, त्यातलं निम्मं तूप घालावं. प्रथम मनुके घालून मनुके थोडे फुगवून घ्यावे, नाही तर ते कच्चे राहिले की दाताखाली अडकत येते. नंतर सर्व ड्रायफ्रूट्स टाकून थोडं फ्राय करा आणि त्याच्यानंतर मिक्स करून त्याच्यामध्ये साखर 1.5 वाटी घाला. नंतर वेलची पूड घालून ते हलवा. थोडं पाणी गरम करून घ्या साईडला. त्याच्यातलं 1 वाटी पाणी आपल्याला प्रथम घालायचं आहे. 1 वाटी दूध, ते थोडंसं हलवून मस्त त्याची 5 मिनटं आपल्याला वाफ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर उरलेलं तूप घालून अर्धी वाटीचे पाणी राहिलं होतं 1.5 वाटी पाण्यामधलं, ते त्याच्यामध्ये गरम पाणी घालून, तूप वाया पण नाही जात त्यामुळे ते घालून अजून एक 5 मिनटं आपल्याला वाफ घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक 5 मिनटं वाफ घेतली की आपण केळीचे काप करणार आहोत आणि ते केळीचे काप आपल्याला शिऱ्यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा ते मिक्स करायचे आहेत. आणि पुन्हा एक 5 मिनटं म्हणजे केळीचं जी टेस्ट आहे ती शिऱ्यामध्ये येण्यासाठी एक अजून 5 मिनटं आपल्याला तो ठेवायचं आहे. 5 मिनटं वाफ घेतली की आपला हा प्रसादाचा शिरा तयार. मस्त प्रसादाचा शिरा आणि त्याच्यावर मस्त हे तुळशीचं पान